काश्मीरला पर्यटनासाठी गेलेले अकोल्यातील नागरिक सुखरूप घरी परतलेत। नागरिकांनी सरकारचे आभार मानलेले आहेत। आमदार रणधीर सावरकरांसह वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केले। अकोल्यातील 31 नागरिक काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते, ते आता घरी परतलेले आहेत। पहलगाम हल्ल्यामुळे काश्मीरला हे पर्यटक अडकले होते। सरकारच्या विशेष सुविधेमुळे नागरिक आपल्या गावी सुखरूप परतलेले आहेत। महाराष्ट्र शासनाचे आणि मोदी साहेबांचे तसेच अकोल्यातील सर्व आमदार खासदार आणि गुरुमाऊली टूर्स ट्रॅव्हल्सचे जे संचालक आहे अंबादास सबरे आणि पंकज साहू, या सगळ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत की त्यांनी मला माझ्या कुटुंबासकट जसंच्या तसं परत भारत म्हणजे महाराष्ट्रात वापस आणलेलं आहे आणि आमची विमानाची त्यांनी सोय केलेली आहे आणि मुंबईपासून ते अकोल्यापर्यंतची आमची ट्रॅव्हल्सची सोय पण महाराष्ट्र शासनानेच केली होती। आशिष सेलार सर आम्हाला तिथे रिसीव करायला आले होते मुंबई एअरपोर्टवर। सहकार त्या लोकांना दिलं आम्हाला आणि आम्ही लोक तिथे पोहोचल्यानंतर 2-3 दिवस चांगले गेले आमचे। भविष्याखाली हल्ला झाल्यानंतर जी भीती होती मनामध्ये, असं वाटलं घरी केव्हा पोहोचतो आपण, पण आम्हाला आंबेडकर साहेब, आमचे CM साहेब सगळ्यांनी भरपूर मदत केली। त्यांच्यामुळे सुखरूप आम्ही मुंबईला पोहोचू शकलो आणि मुंबई टू अकोला त्यांनी छान गाडी करून दिली आम्हाला, त्यांनी आम्ही अकोला सुखरूप पोहोचलो। तिथं घटना घडल्यानंतर आपले खासदार अनुभव धोत्रे यांचा त्यांनी संपर्क साधला। अदूप भाऊंनी आशिष शेलार आणि देवेंद्रजी यांच्याशी कोऑर्डिनेट करून ते सर्व नागरिक आज अकोल्यात परत आले आहेत, सुखरूप आले आहेत। माझ्या सदिच्छा त्यांच्यासोबत आहेत आणि ज्या भाविकांना महाराष्ट्रातील जनतेपैकी काही लोकांना जीव गमावा लागला, त्यांच्या परिवारासोबत आमच्या सद्भावना आहेत। आम्ही त्यांना कधी एकटं पडू देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।